वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुन्हा एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 10 जुलै 2025 आज शेवटच्या 3 तासांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा मागील काही दिवसांपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार झालेला आहे, परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार होऊ शकलेला नव्हता। त्यामुळे आज पुन्हा एकदा जून महिन्याचा 12 हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। बघा याच्यामध्ये पुणे जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो मागील 2 ते 3 दिवसांपासून यूट्यूबवरती एक बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती। ती बातमी म्हणजे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमा होणार आहे। तर ते बातमी आदिती तटकरे मॅडम पर्यंत पोहोचलेले होते, त्यांनी ती बातमी पाहिलेली आहे आणि त्यावरती आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार होईल, परंतु जुलै महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे का त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु बहिणींना आज फक्त जून हप्ता आणि जुलै हप्ता मिळणार नाही, तर यासोबत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लवकरच लखपती दीदी योजनेचे अर्ज सुद्धा सुरू होणार आहेत। म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी लखपती दीदी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा जून महिन्याचा 12 हप्ता शनिवार पासून म्हणजेच 5 जुलै पासून वितरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती। तर आज 10 जुलै आहे, तर आज शेवटच्या 3 तासांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा 5 जुलै पासून सुरुवात करण्यात आलेली होती, परंतु 7 जुलै, 8 जुलै आणि 9 जुलै या 2 ते 3 दिवसांमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे त्या दिवसांमध्ये काही बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आलेला नव्हता। परंतु आज 10 जुलै आहे, तर आज शेवटच्या 3 तासांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व जिल्ह्यांमध्ये जून हप्ता जुलै हप्ता जमा होणार नाही, तर यासाठी प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सरसकट सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता जुलै हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार नाहीत, तर यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ते जिल्हे सुद्धा बघून घेऊया। सोबतच लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेमध्ये असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांमध्ये असेल, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल,
तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं काल काही बहिणींना तांत्रिक अडचणींमुळे पैसे सुद्धा आलेले नव्हते, परंतु आज पुन्हा एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वितरण होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं सरसकट सर्व बहिणींना पैसे मिळणार नाहीत। सर्व बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती, तर तुमचा अर्ज पात्रतेमध्ये बसत आहे का हे तपासूनच तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता सुद्धा सोडण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो या 4 पात्रता तपासण्यात येत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो जुलै महिन्याचा 13वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजून जून महिन्याचा 12वा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। ज्या ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। बघा या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता योजनांची आहे। बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसोबत अजून सरकारी योजनांचा लाभ घेत असतील म्हणजे डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींना पैसे देण्यात येणार नाही, त्यांचे अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे। बघा एकतर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं, जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे, परंतु तो उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा सुद्धा असायला पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे नोकरी। बघा ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, सरकारी नोकरीमध्ये कामगार असतील त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। आणि लाडक्या बहिणीनं जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींकडे 4 चाकी गाडी नसावी। ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणी बसने प्रवास करत असतील, रेल्वेने प्रवास करत असतील म्हणजेच त्यांच्याकडे स्वतःची 4 चाकी गाडी नसेल त्यांनाच पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आज जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे, कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे मिळतील। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना पैसे मिळतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे येणार आहे। अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही। त्यासोबत जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये, तर हा जुलै महिन्याचा हप्ता आजच तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊया। त्यासोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये म्हणजेच तुम्हाला कन्फर्म हे 1500 आणि हे 830 म्हणजे 2330 रुपये येणार आहेत। त्यासोबत अजून हे जुलै महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत का ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींना काही बहिणींना पुढचे हप्ते येत चाललेले आहेत परंतु मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। बघा ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील म्हणजेच 10वा हप्ता आलेला नसेल, 11वा हप्ता आलेला नसेल आणि 12वा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत की नाही हा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारण्यात सुद्धा येत होता। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला थेट पैसे येऊ शकत नाहीत, तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम केल्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे। ज्या ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। ज्याप्रमाणे जून हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे गॅस कनेक्शनसाठी 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील
अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनची पहिली पात्रता म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. तर बघा, लाडक्या बहिणीनं पहिली पात्रता फॉर्मची आहे. बघा, जर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील. परंतु ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ही दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शन असावे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये HP कंपनी असेल, भारत कंपनी असेल, हिंदुस्तान कंपनी असेल, कोणत्या तरी कंपनीचा गॅस सुद्धा असायला पाहिजे. बघा, गॅस कनेक्शनची पहिली पात्रता तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. दुसरी पात्रता तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ही तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे. बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे आणि शेवटची पात्रता म्हणजे ते गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे. बघा, ज्या ज्या घरांमधील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असेल त्याच बहिणींना पैसे सोडण्यात येणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला जून हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही जून हप्त्याच्या पात्रतेमध्ये बसत असावेत. आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये सुद्धा बसत असावे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच हे शेवटचे 12 जिल्हे आहेत. तर या शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये शेवटच्या 3 तासांमध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे जमवणार आहेत. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही. सर्व बहिणींना समान पैसे मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला आज पैसे आले नाहीत तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत की नाही त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही एक काम केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा बीड, दुसरा जिल्हा परभणी, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा धाराशिव, 5वा जिल्हा नांदेड, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा सोलापूर, 8वा जिल्हा सातारा, 9वा जिल्हा पुणे, 10वा जिल्हा सांगली, 11वा जिल्हा सिंधुदुर्ग आणि 12वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा. तर बघा, लाडक्या बहिणीनं आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या पुढील 3 तासांमध्ये जून हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे जमवणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जुलै हप्ता आजच मिळणार आहे का? तर आज जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे येणार आहे. परंतु हा जुलै महिन्याचा हप्ता कधी येईल, या जुलै हप्त्यासाठी काही नवीन नियम लागू झालेले आहेत का ते सुद्धा आपण बघून घेऊया. परंतु लाडक्या बहिणीनं आज प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजेच ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्याच बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. बघा, या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक IDBI बँक, त्यासोबतच HDFC बँक असेल, कॅनरा बँक असेल, पोस्ट बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, पेटीएम बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक असेल, युनियन बँक असेल, इको बँक असेल. म्हणजेच लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या बँक आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत. परंतु ज्या बँकांना DBT ऍक्टिव्ह होत नसेल, ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल त्या बँकेमध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का, तुमचे DBT ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच विस्तार सुद्धा होणार आहे. कारण या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून निधी सुद्धा येणार आहे. तो निधी आल्यानंतर त्याची DBT तयार होईल आणि त्यानंतर DBTचं बटन दाबण्यात येईल. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमवण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. परंतु ज्या बहिणींना अजून जून हप्ता आलेला नसेल, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील
त्या लाडक्या बहिणीने एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे 9861717171 या लाडक्या बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. किंवा लाडक्या बहिणीनो लाडक्या बहीण योजनेचं जे वेबसाईट पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल, म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, सर्व पात्रतेमध्ये बसत असेल तर तुम्हाला लगेच पैसे सोडण्यात सुद्धा येणार आहेत. परंतु जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली होती. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.